नमस्कार, आपण पाहताय न्यूज मराठी। भर दिवसा थरारक घटना, तिघांकडून वृद्धेचे दागिने हिसकावले। परांडा तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये। येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड। वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी एसी मीटिंग हॉलची खास सोय। जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही। मंथली मेस स्वीकारली जाईल। पिंपरखेड रोड, परांडा। प्रोपरायटर आप्पा वारे। ऑर्डरसाठी संपर्क 89752110। भर दिवसा चाकूचा धाक दाखवून 63 वर्ष ज्येष्ठ महिलेची लूट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना परांडा तालुक्यातील सोनगिरी शिवार येथे सोमवार दिनांक 16 सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। प्रमिला भगवान आगरकर, वय वर्ष 63, राहणार आगरकर गल्ली, परांडा, जिल्हा धाराशिव असे पीडित महिलेचे नाव आहे। कसा घडला प्रकार? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमिला आगरकर या आपल्या शेताकडे पायी जात असताना अचानक मोटारसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांना अडवले। आरोपींनी आरडाओरडा करू नये म्हणून त्यांचे तोंड दाबले आणि चाकू व दगडाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। जीवाच्या भीतीने घाबरलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र व कानातील फुले असा सुमारे 8 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 16,000 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसात गुन्हा दाखल घटनेनंतर प्रमिला आगरकर यांनी तात्काळ परांडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 3 अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। परिसरात भीतीचे वातावरण, भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे। विशेषतः ग्रामीण भागात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। तपासाची दिशा, पोलीस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज, गुप्त माहितीद्वार आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला जात आहे। प्रश्न उपस्थित, भर दिवसा अशा प्रकारे लूट होत असेल तर नागरिकांची सुरक्षा कुठे आहे? आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।